वरती आपण या टायमाला आलोय शिवनेरीला, शिवजन्मभूमीवरती, जिथे महाराजांचा जन्म झाला. विशेष आहे कारण की हा दरवाजा आहे ना खालतून दिसत नाही. बघा आतमध्ये दरवाजा आहे, हा हत्ती दरवाजा. या किल्ल्याला शिवनेरी नाव या शिवाजी देवीच्या मंदिरावरच आहे आणि महाराजांचं नाव पण या देवीच्या नावावर ठेवलंय, शिवाजी. तर या किल्ल्याची सगळी माहिती, कसं येतात, पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं येऊ शकतो आपण, किती खर्च होतो, किल्ला कसा आहे, फिरायला किती वेळ लागतो, सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो. तर पूर्ण व्हिडिओमध्ये बनून राहा, जाणून घेऊया शिवजन्मभूमी शिवनेरी. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात, मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका व्हिडिओवरती. आपण या टायमाला आलोय शिवनेरीला, शिवजन्मभूमीवरती, जिथे महाराजांचा जन्म झाला. तिथूनच 3-4 दिवसानंतर शिवजयंती आहे, पण त्या टायमाला खूप रश असते, त्यामुळे आम्ही 3-4 दिवस अगोदर आलोय या किल्ल्याला भेट द्यायला आणि तुम्हाला शिवजन्मभूमी दाखवायला. तर या किल्ल्याची सगळी माहिती, कसं येतात, पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं येऊ शकतो आपण, किती खर्च होतो, किल्ला कसा आहे, फिरायला किती वेळ लागतो, सगळी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो. तर पूर्ण व्हिडिओमध्ये बनून राहा, जाणून घेऊया शिवजन्मभूमी शिवनेरी. शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेला आहे. हा किल्ला मुंबईपासून 183 किलोमीटर आणि पुण्यापासून 91 किलोमीटर आहे. जर तुम्ही मुंबईपासून येत असाल तर आपल्याला सुंदर अशा माळशेज घाटातून यावे लागते. तर मित्रांनो, पब्लिक ट्रान्सपोर्टने आपण तर प्रायव्हेट आपली बाईकने आलोय. सकाळी 5ला निघालेलो, 4 तासानंतर आपण शिवनेरी किल्ल्याजवळ पोहोचलो. आपण जर गाडी नसेल तर प्रायव्हेट गाडी पण, पब्लिक ट्रान्सपोर्टने आपण येऊ शकतो. पब्लिक ट्रान्सपोर्टने मुंबई साईडने 5-5:30ला बस आहे, ती तुम्हाला 5 ते 6-7 तासामध्ये तुम्हाला जुन्नरला आणून सोडेल. मुंबईवरनं 5-5:30ला बस भेटते. कल्याणवरनं 7ला पण बस आहे आणि इथून परत मुंबईला जायला लास्टची बस 5:30ची आहे, जुन्नर बस स्टँडवरनं 5:30ची. त्याच्या आधी पण एक बस आहे, 3:30 ते 4ची बस आहे ती, आणि शेवटची बस 5:30ची आहे. जर डायरेक्ट इकडे जायचं असेल तर, मुंबईला जायचं असेल, नाहीतर मग तुम्ही पुण्याला जायला एक तासाने बस आहे तिथे बस स्टँडवरनं. आता मी इथले जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं माहिती घेतली. त्यांनी सांगितलं की अशा बस अवेलेबल आहेत, आणि जर मग डायरेक्ट मुंबईला जायचं असेल तर मग 5:30ची बस आहे. नाहीतर मग नंतर पुणे स्टेशनला जावं लागेल. पुणे स्टेशनवरनं मग ट्रेन काढून मग परत मुंबईला जावं लागेल. मित्रांनो, हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आणि महादरवाजा. किल्ल्याच्या दोन्ही बाजूस सर्व किल्ल्यांप्रमाणे देवडे आहेत पहारेकरांसाठी. जे पण आत येतात त्यांचं चेकिंग करण्यासाठी देवडे आहेत. हा महादरवाजा आहे, पहिला दरवाजा किल्ल्यावरचा, आणि त्या साईडनी छोटा रस्ता आहे वर जायसाठी. इथून आपण याच्यावर जाऊ शकतो. हा पहिला दरवाजा. इथून आता आपण हात एंटर करू, आणि बघा किल्ल्यावरती मस्त असे वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावलेत. ही पिंक, तिकडे पण आहेत, म्हणजे लावले म्हणजे फुलं आलेत मस्त, छान वाटतं एकदम. हा किल्ला इसवी सन 12व्या शतकात यादव काळात बांधण्यात आला. यावर काळानुसार बहामनी, निजामशाह, आदिलशाह, मुघल इत्यादी सत्तांनी राज्य केले. परंतु इतिहासामध्ये हा किल्ला तेव्हाच ओळखण्यात आला ज्या दिवशी महाराजांचा जन्म या किल्ल्यावरती झाला. मराठ्यांनी हा किल्ला 1675 मध्ये जिंकला, परंतु तो फार काळासाठी नाही. पुढे 1716 मध्ये शाहू महाराजांनी हा किल्ला मराठा साम्राज्यात सामील केला. हा मित्रांनो, तिसरा दरवाजा, आणि तिसरा दरवाजा आपण आता आलोय. इथे वेल मेंटेन ठेवलाय फोर्ट. हा इथे छोटंसं गार्डन बनवलंय, कारण की महाराष्ट्र सरकारने याला संरक्षित क्षेत्र पण केलंय, त्याच्यामुळे याला चांगला वेल मेंटेन ठेवलाय. आज रविवार आहे, संडे आज, तरी एवढी रश नाही. आम्ही लवकर काय 10 वाजलेत, तरी एवढी रश दिसत नाही. तर हे बघा गार्डन तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे छोटंसं असं मतलब उद्यान बनवलंय मस्त. इथे जागोजागी असे बोर्ड पण लावलेत की जेणेकरून ना अशा एवढ्या सुंदर जागेची कोणी अशी घाण करू नये. प्लास्टिकचा वापर टाळा, आरोग्यासह पर्यावरण राखा म्हणून असे जागोजागी छोटे छोटे असे हे पण ठेवलेत, डस्टबिन्स, यूज मी हे डस्टबिन्स पण ठेवलेत, जेणेकरून त्याचा कचरा टाकावा. आणि इकडे तिकडे, कारण की मस्त केलं, एकदम सुंदर आहे, सुंदर जागा आहे.
सुंदर आणि स्वच्छ जागा आहे. त्याला असंच ठेवण्यासाठी जागोजागी डस्टबिन आहे तिथे. पाण्याची सोय पण आहे. आता संडे असं आता वरती गेलो बघू खायची सोय आहे की नाही. मी आलेलो होतो 2 वर्ष अगोदर येऊन गेलेलो एकदा. पण इथूनच मी माझ्या व्लॉगिंगची सुरुवात केली होती. व्लॉगिंग जर्नीची पहिला व्लॉग मी इथलाच बनवला होता. माझ्या चॅनलवर असेल तो जाऊन बघा आणि हसा. कारण की मला तेव्हा काहीच कळत नव्हतं. कॅमेरा कसा पकडायचा ते माहीत नव्हतं. मी उभा कॅमेरा पकडून व्हिडिओ काढायचो. मग आता म्हटलं परत एकदा आता थोडंसं आपल्याला एक्सपिरियन्स आहे नॉलेज आहे तर परत एकदा जाऊन येऊ. आणि चांगल्या पद्धतीने आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला बघायचं असेल तर एकदा तुम्ही जाऊन चेक करू शकता. पहिली व्हिडिओ 2 वर्ष अगोदरचे. 2 वर्षानंतर परत आलो आहे. याच महिन्यात सुरुवात केलेली मी आणि 2 वर्षानंतर परत आलो आहे. आणि मला असं वाटलेलं संडे तर खूप रश असेल पण एवढी रश नाही आहे. आता बघा इथे बघा असं वर जायचं आहे. ही जुनी वाट आहे. बघा तुटले पायऱ्या दिसतात ना. ही जुनी वाट आहे. म्हणजे ॲक्च्युअली जो रस्ता होता तो हा होता. आता सरकारने हा बांधला आहे पुरातत्व खात्याने वेल मेंटेनसाठी. मित्रांनो हा 4था दरवाजा, हा हत्ती दरवाजा. ह्याचं थोडं विशेष आहे कारण की हा दरवाजा आहे ना खालतून दिसत नाही. बघा आतमध्ये दरवाजा आहे. हा हत्ती दरवाजा. ह्याचा विशेष आहे की हा आतमध्ये साईडला आहे. जेणेकरून म्हणजे जरी कोणी शत्रू आले खालनं तर त्यांना हा दरवाजा दिसणार नाही. कारण की वाट ना अशी बघा अशी फिरवून तिकडून येते आणि हा दरवाजा थोडा आतमधल्या साईडला आहे. संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण दरवाजा आहे हा हत्ती दरवाजा. चला आता 4था दरवाजा आला आहे. 6 का 7 दरवाजे आहेत पूर्ण किल्ल्याच्या वरपर्यंत जाण्यासाठी. 4थ्या दरवाजापर्यंत आपण आलोय हार्डली 10 मिनिटांमध्ये. चला हा दरवाजा पाहून असं वाटतं एकदम जुना आहे. बाकी दरवाजे थोडेसे जरा वाटत होते वेल मेंटेन्ड. ह्याला बघून असं थोडंसं वाटतं हा थोडासा जुना दरवाजा आहे. यात एवढे असतात तुम्हाला माहिती असेल. इथे पहारेकरी बसलेले असतात पहारा देण्यासाठी. हो आणि संडे असून आज रश नाही आहे. आता मी आणि संडे असून पण रश नाही आहे एवढी गेल्यावरती. माहीत नाही का. याचं कारण असू शकतं की आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री असल्यामुळे खूप साऱ्या लोकांचे उपवास असतात महाशिवरात्रीला. म्हणून लोक इथं जास्त ट्रेक करणं प्रेफर नसतील करत असं मला वाटतंय. पूर्ण आपल्याला माहिती नाही. बाय द वे आज आपल्यासोबत एक नवीन पार्टनर आहे साईराज. आपल्यासोबत पहिल्यांदा ट्रेक करत आहे. आम्ही दोघं पहिल्यांदा सोबत ट्रेक करतोय. आपण आलो ठाण्यावर ना. कसं येणार आहे तुम्हाला मी सांगितलं पाठीमागे. आता आपण इथे पण मस्त जागा आहे. दरवाजा पार करून 4था दरवाजा पार करून आपण जे पुढे येतो तेव्हा असे 2 रस्ते आहेत. हा वरती रस्ता तर टॉपला चालला आहे स्थळावर शिवाजी महाराजांच्या. आणि ते हा जो साईडने रस्ता चालला आहे तो शिवाई देवीचं मंदिर आहे आणि लेणी आहे इथे. तर आता आपण आधी शिवाई देवीचं मंदिर पाहू आणि मग इथून वर जाऊ. शिवाई देवीचं मंदिर तुम्हाला माहिती असेल की शिवाई देवी म्हणजे या किल्ल्याला शिवनेरी नाव या शिवाई देवीच्या मंदिरावरनंच आहे. आणि महाराजांचं नाव पण या देवीच्या नावावर ठेवलं आहे शिवाजी. शिवाई देवीच्या नावावरनं किल्ल्याला पण शिवनेरी आणि महाराजांचं नाव पण शिवाजी. तर आपण ते पाहून येऊ आणि मग इथून वर जाऊ. रस्ता कधी भारी बघा. तर आपण शिवाई देवीच्या मंदिराकडे झालो. सरळ रस्त्यामध्ये वॉशरूम पण आहेत आणि रस्त्यामध्ये. म्हणजे पहिलाच आपण फोड बघतोय. म्हणजे मी तर पहिलाच फोड बघितला आहे. जर आपण सिंहगड सोडला तर सिंहगडवर पण नाही आहे. शिवनेरीवरच बघतोय मी. इथे वॉशरूमची पण सुविधा उपलब्ध आहे. ते मस्त आहे. मस्त गार्डन सारखं केलं सगळे. झाडांना अशी गुलमोहर वगैरे सगळं झाडांची नावं पण दिलेत. आणि झाडांची फुलं बिलं चांगलं एकदम अशा खुर्च्या बिडच्या बसायला एकदम वाईब चांगली येते. फोर्टिफिकेशन पण चांगलं मेंटेन ठेवलं आहे. हा मित्रांनो शिवाई देवीचा मंदिराचा परिसर. आतमध्ये व्हिडिओज फोटोज काढायला अलाउड नाही आहे. सक्त नाही आहे. कॅमेरे वगैरे असतात तरी
बाबांनी आपल्याला चांगली माहिती सांगितली. आपण पण अर्धा तास एकदम खूप अर्धा तास नाही 15 ते 20 मिनटं एकदम छान बसलो बाबांजवळ. चांगलं महाराजांनी मंदिरातल्या चांगली किल्ल्याची वगैरे थोडी माहिती आपल्याला दिली एकदम मस्त पद्धतीने. तर ते ऐकून आपण आतमध्ये आता बाहेर आलो आहे. आणि हा शिवादेवी मंदिर आहे. इथून आपल्याला असं वरती जायचं आहे आणि इथून खालतून जो रस्ता येतो ना हा चालला आहे लेण्यांकडे. तिकडून पुढे गेल्यावर लेण्या आहेत पाठच्या साईडला. हा रस्ता तिकडे जातो. पण आता आपण सध्या आधी आपला मेन परिसर पूर्ण फिरून घेऊ वरचा किल्ल्याचा. हा मित्रांनो 6वा दरवाजा, मेना दरवाजा. या मेना दरवाजाचा विशेष आहे की याला 2 समांतर भिंती आहेत. हे बघा इथे ना बाकीच्या दरवाजा नव्हता आहे. इथे बघा इथून त्या साईडला पण एक छोटासा भाग आहे. काय इथे बघा असा समांतर भाग आहे असा. आणि तिथे लक्ष ठेवायला बघा छोटासा हे केले विंडो टाईप. तिथून नजर ठेवू शकतो आपण त्या साईडला दक्षिण बाजूला. तर चला आपण वर जाऊ. इथून गेल्या समोरच अजून दरवाजा आहे. बहुतेक हा लास्ट दरवाजा असावा. बघू जे पण असं आपण ते पुढे जाऊन सांगतो. बहुतेक लास्ट दरवाजा असावा. हा कुलुम दरवाजा, अंतिम दरवाजा. मी बोल ना 7वा दरवाजा आहे, हा लास्ट आहे. इथून मग पुढे आपण डायरेक्ट किल्ल्याच्या वरती जाणार. तर चला. ही जी वास्तू मित्रांनो अंबरखाना आहे. 7व्या दरवाजाच्या वरती आल्यानंतर सगळ्यात पहिली वास्तू आपल्याला ही पाहायला भेटते अंबरखाना. म्हणजे याला धान्य कोठार पण बोलतात. याच्या आत जाऊ आपण. हा मित्रांनो पूर्ण धान्य कोठार आहेत. याच्यावर पण असे होलं केलेत कारण की जे धान्य ठेवलं जातं ते खराब नको व्हायला म्हणून थोडा सूर्यप्रकाश हवा पास झाली पाहिजे त्यासाठी हे होल आहेत वरती आहेत ते. आणि असा काय प्रकार भाग आहे पूर्ण. या मित्रांनो आपल्या वास्तू जुन्या पडक्या अवस्थेतल्या आणि ही नवीन वास्तू एकदम मॉडर्न बाथरूम बांधले ते किल्ल्यावरती एकदम छान पद्धतीने. आणि ही आपली वास्तू अशीच आहे. बाकी बाथरूम छान बांधले. ओके चला मित्रांनो हे पूर्ण जुन्नरचा परिसर आहे. पूर्ण वेगवेगळ्या मस्त डोंगर आहे. ते डोंगराच्या टेकड्या जुन्नर. आपण आहेत शिवनेरीवरती. तिथे दिसते ते शिवजन्मस्थान आहे ते त्या बुरुजावरती. तिथे जायचं आपल्याला. हा रस्ता पकडून समोरचा. काय ना आपण हार्डली अर्ध्या ते 40 मिनटामध्ये तर 45 मिनटं पडतं. 45 मिनटं खूप झाली. 45 मिनटामध्ये आपण वरती येतो किल्ल्याच्या. पोचलो आपण जवळच आहोत आता. तर सगळे येऊ शकतो तुम्ही म्हणजे फिमेल्स चिल्ड्रन्स लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तीपासून कोणी पण आपण या किल्ल्यावर सहज आपण येऊ शकतो. कारण की काय अवघड चढण नाही आहे. अशीच आहे ह्या ज्या दिसत आहेत ना रस्ता असाच रस्ता आहे. चांगल्या सीड्या आहेत. एकदम रिस्की नाही. चढाई पण अवघड नाही आहे. सिम्पल आहे एकदम सिम्पल. आपण नेहमी चालतो तशीच आहे. फक्त वयस्कर व्यक्ती आता थोडासा दम लागू शकतो बिकॉज त्यांचं एज. बाकी तर काहीच नाही. किल्ल्यावरती पाण्याची सोय पण आहे. स्वच्छतागृह पण आहे. खाण्याची सोय पण आहे. आता तर आपला कुठलं स्टॉल दिसला नाही चालू पण असते किल्ल्यावरती खाण्याची सोय असते. खाण्याचे म्हणजे जेवण नसतं जे हलकं फुलकं खालतून तुम्ही कॅरी करू शकता. बॅगेज भरून आणू शकता वरती. आपण आता जन्मस्थानाजवळ मित्रांनो कम्प्लिटली 1 तासानंतरला आपण किल्ल्याच्या वरती आलो आहे. म्हणजे जो मेन पॅच आहे जन्मस्थानाचा. जी इमारत दिसते इथे मागे दिसते ती इमारत आपल्या महाराजांची आणि जिजाऊंची मूर्ती येते इथे. आणि इथे 2-3 इमारती आहेत. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला खालतून 7 दरवाजे पार करून इथे येण्यासाठी आपल्याला 1 तास लागतो कम्प्लिटली. आता आपण जाऊ यावरच्या वास्तू पाहू. हीच ती जागा जिथे 1630 साली महाराजांचा जन्म झाला. आणि याच ऐतिहासिक घटनेमुळे या किल्ल्याचा समावेश वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये नुकताच करण्यात आला आहे. एकदम मस्त भरीव वास्तू.
ही जुन्नर सिटी. आपण आहोत शिवजन्मस्थानाच्या वरच्या भागेवर. हा मित्रांनो, मस्त असा उद्यानाचा परिसर आहे. उद्यानामध्ये जिजाऊंची अशी प्रतिमा गेले, म्हणजे कोरीव कामात गेले. मग ही ना पूर्ण लोखंडाची ग्रिलिंग आहे. त्या ग्रिलिंगमध्ये असं म्हणजे रेखाटलेलं आहे सगळे. एकदम छान, एकदम छान मूर्ती दिसते. हे बघा, आता इथून तुम्ही गेले ना तर इथून जिजाऊंची प्रतिमा दिसते. आणि आपण इथून पाहिले ना, हे बघा, इथून 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 बघा, इथून महाराज दिसत आहेत. इथून महाराज दिसत आहेत. आणि तिथून पाहिल्यानंतरला आपण जिजाऊंची प्रतिमा दिसते. इथून वेल मेंटेन्ड आणि वेल कलाकृती राजेंद्र कोल्हेने ही प्रतिमा साकारले. आणि हे गार्डन टाईप छोटासा मस्त व्ह्यू. चल जाऊ आता इथूनच वर जाऊ. हे मित्रांनो शिवजन्मस्थान पाहिल्यानंतरला तिथून पुढे आल्यावर छोटंसं गार्डन आहे छान सारखं. इथं ती प्रतिमा चांगली कोरलेली आहे. मित्रांनो, हे सिंहासन दरबार टाईप आहे. हा दरबार टाईप. आणि वरतून पायऱ्याने वरती गेल्यावर वरती सिंहासन. अवस्था तर पूर्ण तुटलेली आहे, पण आपण याच्यावर असा अंदाज लावू शकतो की हे सिंहासन असावं. वरती जाऊन वरती सीट असेल. पण हे महाराजांच्या टायमाचं नसेल. हे मुस्लिम राजवटीतलं असणार. आणि मुस्लिम राजवटीमध्येच असं वर चढून सिंहासन असतं, असं वरच्या दिशेला. ही म्हणजे राजा असा एकदम बादशाह असा वर बसतो यांच्यावरती. तसं मोस्ट ऑफली महाराजांचं सिंहासन थोडंसं वर असतं, पण अशी संरचना नसते की एकदम छोटीशी तिथून वर जायला आपल्याला. तशी संरचना नसते. तशीच संरचना आहे तिथे. तर आपण आता तिकडून फिरून आलो. तिकडून फिरून त्या दोन्ही वास्तू बघितल्या आणि किल्ल्याचा मग गोल फिरून परत इकडे चाललोय. म्हणजे आपण इथून खालीच उतरतोय. आता किल्ला उतरायला घेतोय. आता या दिशेला आपल्याला जे वास्तू लागतील त्या आपण पाच खाली उतरूया. आपण किल्ल्यावर आम्हाला येऊन झाले 2 तास झाले. 2 तास झाले. आता आम्ही खाली उतरायला घेतो 2 तासानंतरला. इथे मित्रांनो, फायनली आपला पूर्ण गड एक्सप्लोर करून झालाय. आपण आता खाली उतरलोय. आता 2 तास लागले आपल्याला जायला. 10ला सुरुवात केलेली, 12 वाजलेत. 12 वाजता आपण खाली आलोय गड फिरून. पूर्ण एक्सप्लोर करून 2 तासात आपण आपला गड फिरून पूर्ण होतो. आणि काय नाही, इझी ट्रेक आहे. इझी ट्रेक करून आपण परत इझिली खाली उतरू शकतो. हार्डली 2 आवर्समध्ये, 2 तासांमध्ये आलोय. काय नाही, जास्त खर्च नाही, काय नाही, एंट्री फीज वगैरे काहीच नाहीये. आणि वरती सोयीसुविधा आहे सगळी, शौचालय वगैरे सगळं तुम्हाला सांगितलेच वरती. अशा प्रकारे हा पूर्ण शिवजन्मभूमी शिवनेरी होता. जसा होता, जेवढा होता तो आपण दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण एखाद्या ट्रेकवर किंवा एखाद्या ट्रॅव्हल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि होऊ शकेल तर चॅनलला शेअर पण करा इतर मित्रांना. मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन ट्रेकवर. तोपर्यंत जय शिवराय.